या व्हिडिओमध्ये आपण एका वक्ररेषेची लांबी मोजण्याचा प्रयत्न करू. आता ही अशी मोजपट्टी वापरून तर हे काम होणार नाही, नाही का? मग अशा वेळी काय करायचं बरं? विचार करा. जर आपल्याकडे दोरा किंवा एखादी नाजूक दोरी असेल तर आपण ती घेऊन तिचं एक टोक रेषेच्या सुरुवातीच्या बिंदूवर ठेवू शकतो आणि मग आपली दोरी किंवा हा दोरा आपण या काढलेल्या रेषेवर तंतोतंत जुळवण्याचा प्रयत्न करू शकतो. बरोबर? पहा, हे आपण पुन्हा एकदा करून बघूया. या दोरीला आपल्या रेषेवर तंतोतंत जुळवायचं आणि एकदा का तुम्ही ते केलं की रेषेच्या शेवटच्या बिंदूवर तुम्ही तुमचं बोट ठेवू शकता आणि मग पेनाने किंवा मार्करनी या दोरीच्या या शेवटच्या बिंदूवर एक खूण करायची. पहा, मार्करनी किंवा पेननी या शेवटच्या बिंदूवर एक खूण करायची. ठीक आहे? एकदा का हे झालं की आपलं काम जमलं. ही पहा, या दोरीवर आपण आत्ताच मार्करनी अशा प्रकारे खूण केली होती. ठीक आहे? आणि आता काय? आता या दोऱ्याची लांबी आपण कुठल्याही मोजपट्टीचा वापर करून मोजू शकतो, नाही का? आणि असं केल्याने आपल्याला या निळ्या वक्ररेषेची लांबी सहज काढता येईल. ठीक आहे? इथे या उदाहरणामध्ये ही लांबी 12 सेंटीमीटर इतकी आहे. तर हे इथे आपण लिहून घेऊया. झालं तर मग या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.